फक्त काही वाक्य तुम्ही टाईप केले आणि पूर्ण वेबसाईट तयार झाली तर? ना कोडिंगचं टेन्शन, ना डिझाईनचे डोकेदुखी. AI काही सेकंदात सगळं करून देणार असेल तर? नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माय डिजिटल डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर. हे माय डिजिटल डायरीजचं मराठी चॅनल आहे आणि तुम्ही पाहत आहात टूल्स एव्हरी कोडर मस्ट नो ही मालिका. आणि या मालिकेतला सीझन 2 मधला दुसरा भाग. मागच्या एपिसोडमध्ये आपण क्लॉडबद्दल भन्नाट गोष्टी पाहिल्या. आज आपण पाहणार आहोत एक जबरदस्त AI टूल वर्सलचे V0, जे तुमच्या शब्दांना सुंदर वेबसाईटमध्ये बदलते. म्हणजे तुम्ही जर डेव्हलपर असाल, डिझायनर असाल किंवा AI टूल्स एक्सप्लोअर करायला आवडत असेल तर हा एपिसोड तुमचा पूर्ण माइंडसेट बदलून टाकणार आहे. सुरू करण्याआधी या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या कोडर मित्रांसोबत, डेव्हलपरसोबत शेअर करा आणि माय डिजिटल डायरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजचा भाग. जर मी तुम्हाला म्हटलं की फक्त एका प्रॉम्प्टवरून आपण एका मिनिटाच्या आत मॉडर्न वेब ॲप जनरेट करू शकतो, तुम्हाला ते खरं वाटेल का? बघा, मी V0 ॲप या वेबसाईटवर आहे. ह्याच ॲपवरती आपण हा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग एक प्रॉम्प्ट टाकूया आणि बघूया की हे V0 ॲप काय करतं. हे अगदी ChatGPT सारखं आहे, फक्त टेक्स्ट जनरेट करण्याऐवजी V0 ॲप UI आणि फ्रंट एंड कोड जनरेट करतं. काय बिल्ड करूया आपण? चला एक सिंपल पण युजफुल ॲप तयार करूया. क्रिएट अ मॉडर्न टास्क मॅनेजमेंट डॅशबोर्ड यूजिंग रिॲक्ट अँड टेलविंड CSS. रिक्वायरमेंट काय आहे तर साइड बार नॅव्हिगेशन टाकूया आधी. त्यानंतर टॉप सर्च बार टाकूया. टास्क कार्ड विथ स्टेटस टाकूया. प्रोग्रेस सेक्शन टाकूया. त्यानंतर मे बी डार्क मोड टाकूया. रिस्पॉन्सिव्ह लेआउट टाकूया आणि शेवटी मे बी ठीक आहे. तर बघूया, हा प्रॉम्प्ट आपण रन करूया आणि नंतर V0 ॲप काय करतो ते पाहू. बघा, त्याने सुरुवात केली आहे. V0 ऑटोमॅटिकली काही गोष्टी तयार करत आहे. साईडला बघू शकता तुम्ही लेआउट, कंपोनंट, स्टायलिंग, रिस्पॉन्स डिझाईन, मॉडर्न या स्ट्रक्चर, हे सगळं तो क्रिएट करेल. इकडे तो काय काय करत आहे हे तो दाखवत आहे. थॉट फॉर तो काय विचार करतो आणि काय बनवत आहे. चला वेट करूया त्याचं आउटपुट काय येतं ते. कोणत्या कोणत्या गोष्टी त्याने बनवल्या आहेत त्या देखील तुम्हाला साईडला दिसत असतील. तो टेस्ट देखील करतो आहे. टेस्टेड थीम टॉगल तुम्ही बघू शकता. ऑल राईट, बघा संपूर्ण ॲप्लिकेशन तयार झालं आहे आणि त्यात केवळ 3 मिनिटं 58 सेकंद त्याने घेतली आहेत हा पूर्ण कोड बनवायला. बघा, हा रिॲक्टचा पूर्ण कोड आहे. ॲप फोल्डर, त्याच्यात CSS कंपोनंट्स बनवलेत त्याने. कोड तुम्ही पाहू शकता. डॅशबोर्ड बनवला आहे. संपूर्ण कोड इथे त्याने ऑटोमॅटिकली क्रिएट केलेला आहे केवळ आपल्या प्रॉम्प्ट थ्रू. आणि हा त्याचा पूर्ण UI आहे जो आपण वापरू शकतो. सो अशा प्रकारे त्याने कंप्लीट UI बनवला आहे. फक्त काही मिनिटात आपण AI वापरून मॉडर्न फ्रंट एंड ॲप्लिकेशन जनरेट केला आहे
आणि ही तर फक्त सुरुवातच आहे. सो हे जे टूल आहे V0 ॲप तेच आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. फक्त प्लेन इंग्लिशमध्ये UI डिस्क्राईब केलं आणि पूर्ण UI तयार झालं हे तुम्ही आत्ताच पाहिलं. हे काम करतं V0. या सेक्शनमध्ये आपण V0 बद्दल झटपट समजून घेणार आहोत. V0 हे एक AI पॉवर UI बिल्डर आहे. हे वर्सलने तयार केलेलं आहे आणि फक्त तुम्हाला काय हवंय ते टाईप करून UI तयार करायला मदत करतं. उदाहरणार्थ तुम्ही लिहू शकता मॉडर्न डिझाईन असलेलं लॉग इन पेज तयार करा आणि V0 तुमच्यासाठी त्याचा कोड जनरेट करून देईल. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे तुम्हाला प्रोडक्शन रेडी रिॲक्ट कोड लगेच देतं. तो कोड आधीपासूनच टेलविंड CSS आणि शॅडेन्सियन UI वापरून स्टाईल्ड असतो. म्हणजेच सुरुवातीपासून सगळं बिल्ड करण्याऐवजी काही सेकंदात तुम्हाला एक रेडीमेड UI फाउंडेशन मिळतं. म्हणजेच सुरुवातीपासून सगळं बिल्ड करण्याऐवजी काही सेकंदातच तुम्हाला रेडीमेड UI फाउंडेशन मिळतं. आणि आणखी एक मोठा फायदा म्हणजे यासाठी कोणतेही इन्स्टॉलेशन लागत नाही, ना हेवी टूल्स डाउनलोड करावे लागत, ना सिस्टम सेटअप करावा लागत. हे पूर्णपणे ब्राउझरमध्येच चालतं. आता त्याची काही फीचर्स बघूया. हे ब्राउझर बेस्ड आहे आणि 0 इन्स्टॉलेशन लागतं. त्यानंतर रिॲक्ट अँड टॅलविन काइंड CSS कोड जनरेट करून देतं. इन्स्टंट जनरेशन आणि इटरेशन सपोर्ट करतं. म्हणजे तुम्ही प्रॉम्प्ट पटकन बदलू शकता आणि रिझल्ट पुन्हा इम्प्रूव्ह करू शकता. हे 1 क्लिक वर्सल डिप्लॉयमेंट पण देतं. म्हणूनच आयडियापासून लाईव्ह प्रोजेक्टपर्यंतचा प्रवास खूप फास्ट होतो. त्यासोबतच गिट इंटिग्रेशन अँड PR सपोर्ट देखील यातून मिळतो, जो टीममध्ये काम करणाऱ्या डेव्हलपर्ससाठी खूप युजफुल असतो. आणि हो, यामध्ये ब्राउझरमध्येच VS कोड स्टाईल एडिटरसुद्धा आहे, ज्यामुळे कोड एडिटिंग आणि रिफायनिंग करणं अजून सोपं होतं. तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर V0 हे एक स्मार्ट AI टूल आहे जे तुमच्या आयडियाला पटकन वर्किंग UI मध्ये बदलतं. थोडक्यात सांगायचं तर V0 हे वर्सलचे ब्राउझर बेस्ड AI UI बिल्डर आहे, जे प्लेन इंग्लिशमधून रिॲक्ट, टेलविंड काइंड CSS आणि शॅडसीन UI कोड तयार करतं. हे फास्ट आहे, सिम्पल आहे आणि मॉडर्न डेव्हलपर्ससाठी बनवलं गेलं आहे. तर हे फक्त डेव्हलपरसाठी आहे का? ॲक्च्युली नाही. आज डिझायनर्स, प्रोडक्ट टीम्स, स्टार्टअप्स आणि अगदी नॉन कोडरसुद्धा हे वापरून ॲप्स बिल्ड करत असतात, तेही पूर्वीपेक्षा खूप वेगाने. मागच्या सेक्शनमध्ये आपण V0 म्हणजे काय ते समजून घेतलं. आता पाहूया सगळ्यात एक्साइटिंग भाग, खऱ्या आयुष्यात V0 कोण वापरतं आणि कसं वापरतं. सर्वात आधी डेव्हलपर्स V0 वापरून पटकन UI कंपोनंट्स, लँडिंग पेजेस, डॅशबोर्ड्स आणि ॲडमिन पॅनल तयार करू शकतात. तासन तास लेआउट मॅन्युअली तयार करण्याऐवजी ते फक्त UI डिस्क्राईब करतात आणि लगेच रेडीमेड रिॲक्ट कोड मिळतो. आणि जनरेटेड कोड नेक्स्ट.js सोबत छान काम करत असल्यामुळे डेव्हलपर्स तो कोड थेट त्यांच्या प्रोजेक्टमध्ये वापरू शकतात. इमॅजिन करा, तुम्ही डॅशबोर्ड प्रोजेक्ट सुरू करत आहात आणि काही प्रॉम्प्ट्समध्येच पूर्ण बेस UI तयार होतं. यामुळे डेव्हलपमेंट टाईम खूप वाचतो. त्यानंतर प्रोडक्ट मॅनेजर, साधारणपणे PMs त्यांच्या आयडियाज डॉक्युमेंट्स किंवा मीटिंग्समधून एक्सप्लेन करतात, पण V0मुळे ते आयडियाज थेट इंटरॅक्टिव्ह प्रोटोटाईपमध्ये बदलू शकतात. म्हणजे फक्त मला क्लीन ॲनालिटिक्स डॅशबोर्ड पाहिजे असं सांगण्याऐवजी ते खरंच डॅशबोर्ड जनरेट करून इंजिनिअरिंग टीमला सोबत शेअर करू शकतात. त्यामुळे डेव्हलपमेंट सुरू होण्याआधीच टीम्सला आयडिया व्हिज्युअलाइज करता येते. डिझायनर्स, आता जरा डिझायनर्सबद्दल बोलूया. डिझायनर्स त्यांचे फिग्मा डिझाईन्स V0मध्ये इम्पोर्ट करू शकतात, विशेषतः प्रीमियम फीचर्स वापरून, आणि त्यातून मॅचिंग रिॲक्ट कोड जनरेट करता येतो. हे खूप मोठे ॲडव्हान्टेज आहे, कारण यामुळे डिझाईन आणि डेव्हलपमेंटमधला गॅप कमी होतो. पूर्वी डेव्हलपर्सना प्रत्येक गोष्ट मॅन्युअली रिबिल्ड करावी लागायची, पण आता V0 तो प्रोसेस खूप फास्ट करतो. म्हणूनच डिझायनर्स आणि डेव्हलपर्स अधिक स्मूथली कोलॅबरेट करू शकतात. पुढे डेटा टीम्स AWS किंवा स्नोफ्लेक सारखे प्लॅटफॉर्म सोबत कनेक्टेड कस्टम डॅशबोर्ड तयार करण्यासाठी V0 वापरतात. Amazon वेब सर्व्हिस, स्नोफ्लेक आणि सगळ्यात कूल पार्ट म्हणजे ते प्रॉम्प्ट्स वापरून चार्ट्स आणि कंपोनंट व्हिज्युअलाइज करू शकतात.
प्रत्येक गोष्ट मॅन्युअली कोड न करता. त्यामुळे इंटरनल टूल्स, रिपोर्ट्स, ॲनालिटिक्स, डॅशबोर्ड खूप पटकन तयार होईल. स्टार्टअप, इथेच V0 खरंच पॉवरफुल बनतं. स्टार्टअप काही तासात आयडियांपासून डिप्लॉयड ॲपपर्यंत पोहोचू शकतात. इन्व्हेस्टर डेमोसाठी MVP पाहिजे, क्विक पॉलिश लँडिंग पाहिजे. V0 फाउंडर्सना फ्रंट एंड डेव्हलपमेंटमध्ये आठवडे घालवण्याऐवजी पटकन बिल्ड अँड टेस्ट करायला मदत करते. काही टीम्स तर 1 तासाच्या आत वर्किंग MVP तयार करत आहेत. नॉन डेव्हलपर्स, हो, फुल टाईम कोडर्स नसलेले लोकसुद्धा आता V0 वापरून कॉन्ट्रीब्यूट करू शकतात. डिझायनर्स, PMs आणि बिझनेस टीम आता डेव्हलपमेंट वर्कफ्लोमध्ये ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करू शकतात, तेही प्रत्येक गोष्ट स्क्रॅचपासून कोड न करता. यामुळे ॲप बिल्डिंग अधिक कोलॅबरेटिव्ह आणि ॲक्सेसेबल बनते. AI फेअरनेस स्कोरिंग असलेले पूर्ण कोअर मॅनेजमेंट ॲप तुम्ही आता फक्त 15 मिनिटात V0 वापरून बिल्ड अँड डिप्लॉय करू शकता. यामुळे मॉडर्न AI पॉवर डेव्हलपमेंट किती वेगाने इव्हॉल्व होत आहे हे स्पष्ट दिसतं. शेवटी सगळं समराईज केलं तर जर आज V0 फक्त डेव्हलपर्ससाठीच टूल राहिलेलं नाही, तर हे डेव्हलपर्स, डिझायनर्स, PM, स्टार्टअप्स, डेटा टीम्स, अगदी नॉन कोडरसुद्धा प्रोडक्ट्स वापरून अधिक फास्ट आणि स्मार्ट पद्धतीने बिल्ड करायला मदत करू शकतात. आता पाहूया डेव्हलपर्सला V0 इतकं का आवडतं. फ्रंट एंड डेव्हलपमेंटमधील एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे ब्लँक कॅनव्हास प्रॉब्लेम. तुम्ही नवीन प्रोजेक्ट सुरू करता आणि तासनतास लेआउट, स्टायलिंग, कंपोनेंट्स आणि स्ट्रक्चर सेट करण्यात जातो. पण V0मुळे ही जी प्रोसेस आहे ती जवळपास इन्स्टंटली होते. तुम्ही फक्त प्लेन इंग्लिशमध्ये UI डिस्क्राईब करता, V0 तुमच्यासाठी स्टार्टिंग पॉईंट तयार करून देतं. म्हणजेच रिपिटेटिव्ह कोड कमी आणि ॲक्च्युअल फीचर्स बिल्ड करण्यासाठीचा जास्त वेळ आपल्याला मिळतो. आणखी एक भन्नाट फीचर म्हणजे कन्व्हर्जेशनद्वारे इटरेटिव्ह रिफाईनमेंट. तुम्ही सहज सांगू शकता की हे क्लीनर बनव किंवा डार्क मोड ॲड कर, मोबाईल लेआउट इम्प्रूव्ह कर आणि V0 त्यानुसार UI अपडेट करतं. हे कोडिंगपेक्षा AI टीमसोबत कोलॅबरेशन करण्यासारखं आहे. अनेक डेव्हलपर्सच्या अनुभवावरून V0 सारखे टूल्स फ्रंट एंड टास्क टाईम खूप कमी करतात. काही वेळा तर जवळपास 55% वेळ कमी करतात. म्हणजेच फास्टर प्रोटोटायपिंग, फास्टर UI बिल्डिंग आणि प्रोडक्टिव्हमध्ये मोठी बूस्ट. स्पीड तर भारी आहे, पण कोड क्वालिटीचं काय? सुदैवाने V0 त्यावरही फोकस करतं. जनरेटेड कोड मॉडर्न रिॲक्ट बेस्ट प्रॅक्टिसेस फॉलो करतं. ॲक्सेसिबिलिटी इम्प्रूव्हमेंटसुद्धा डिफॉल्टमध्ये मिळतात, म्हणजेच क्लीनर स्ट्रक्चर अँड बेटर युजेबिलिटी. आणखी एक मोठा फायदा म्हणजे रिस्पॉन्सिव्ह डिझाईन बाय डिफॉल्ट. बहुतेक जनरेटेड UIs आधीपासून मोबाईल फ्रेंडली असतात, म्हणून स्मॉलर स्क्रीनसाठी मॅन्युअली लेआउट फिक्स करण्याची गरज कमी होते. डेव्हलपर्सना सुरुवातीपासून एक स्ट्रॉंग रिस्पॉन्सिव्ह फाउंडेशन मिळतो. ChatCN UI आणि टेलवीकेंड CSS आणि आता मॉडर्न फ्रंट एंड डेव्हलपमेंटमधली सर्वात मोठं असं पॉवरफुल कॉम्बिनेशन हे आहे. हा स्टॅक खूप पॉप्युलर झाला आहे कारण तो फ्लेक्झिबल आहे, क्लीन आहे, मॉडर्न आहे आणि डेव्हलपर फ्रेंडली आहे. आणि हा स्टॅक V0 अगदी सुंदरपणे वापरतो. V0 आणखी पॉवरफुल बनतं कारण ते वर्सल इकोसिस्टीमसोबत इंटिग्रेट होत आहे. तुम्ही ॲप फक्त वन क्लिपमध्ये डिप्लॉय करू शकता. ना कॉम्प्लिकेटेड होस्टिंग सेटअप लागतो, ना सर्व्हर मॅनेजमेंटची काही डोकेदुखी आहे. हे नेटिव्ह गिटहब सिंक आणि पुल रिक्वेस्ट वर्कफ्लोसुद्धा सपोर्ट करतं. म्हणूनच डेव्हलपर्स टीमसोबत सहज कोलॅबरेशन करू शकतात आणि प्रोफेशनल वर्कफ्लोज मेंटेन करू शकतात. डिप्लॉय झाल्यानंतर तुम्हाला मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर बेनिफिट पण मिळतात, जसं की ऑटो SSL, CDN डिलिव्हरी आणि सर्व्हरलेस फंक्शन. आणि हे सगळं कॉम्प्लेक्स कॉन्फिगरेशन शिवाय तुम्हाला मिळतं. आणि शेवटी ॲक्सेसिबिलिटी. डेव्हलपर्सना V0 आवडण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण आहे, ना हेवी इन्स्टॉलेशन, ना कॉम्प्लिकेटेड सेटअप, सगळं ब्राउझरमध्ये चालतं. आणि बेस्ट पार्ट म्हणजे यामध्ये फ्री टायरसुद्धा उपलब्ध आहे आणि सुरुवात करण्यासाठी
क्रेडिट कार्डसुद्धा लागत नाही, म्हणून याचे बिगिनरसाठी खूप फ्रेंडली आहे. आणि आता फक्त डेव्हलपर्ससाठीच नाही तर PM, डिझायनर्स, नॉन टेक्निकल टीम मेंबर्ससुद्धा आता इझिली प्रोटोटाईप आणि इतर गोष्टींमध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकतात. तर ओव्हरऑल डेव्हलपर्सना V0 आवडतं कारण ते एकाच वेळी देतं स्पीड अँड प्रोडक्टिव्हिटी, बेटर कोड क्वालिटी, स्मूथ इकोसिस्टम इंटिग्रेशन अँड इझी ॲक्सेसिबिलिटी. आणि त्यामुळे टीम्स आयडियापासून वर्किंग UI पर्यंत ट्रेडिशनल वर्कफ्लोपेक्षा खूप फास्टर पोहोचू शकतात. V0 वापरून आपण UI बनवणं भन्नाट आहे, पण तो कोड प्रत्यक्षात विज्युअल स्टुडिओ कोड आणि तुमच्या रिअल प्रोजेक्ट वर्कफ्लोमध्ये कसा आणायचा, चला जाणून घेऊया. पहिली सगळ्यात सोपी मेथड आहे कॉपी अँड पेस्ट. हा सर्वात सोपा आणि बिगिनर फ्रेंडली उपाय आहे. तुम्ही UI जनरेट करता V0 मध्ये, त्यानंतर फक्त जनरेटेड कोड कॉपी करा, तुमच्या रिॲक्ट किंवा नेक्स्ट.जेएस प्रोजेक्ट विज्युअल स्टुडिओमध्ये ओपन करा, नवीन .txt फाईल तयार करा आणि कॉपी पेस्ट करा आणि काम संपलं. जनरेटेड कंपोनेंट्स बहुतेक वेळा मॉडर्न रिॲक्ट किंवा नेक्स्ट.जेएस प्रोजेक्ट्समध्ये लगेच काम करतात. हा मेथड परफेक्ट आहे बिगिनर्ससाठी, क्विक टेस्टिंगसाठी, स्मॉल UI एक्सपेरिमेंटसाठी आणि जनरेटेड कोड शिकण्यासाठी. सिम्पल, फास्ट आणि जवळपास झिरो सेटअप. त्यानंतर आहे टर्मिनल कमांड इंटिग्रेशन. आता इथून गोष्टी आणखी पॉवरफुल होतात. V0 मध्ये तुम्हाला ॲड टू कोडबेस नावाचा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक केल्यानंतर V0 तुम्हाला एक npx कमांड देतं. तुम्ही तो कमांड कॉपी करा, नंतर विज्युअल स्टुडिओ कोड टर्मिनल ओपन करा, तो कमांड रन करा आणि V0 ऑटोमॅटिकली फाईल्स तुमच्या प्रोजेक्टमध्ये पुल करतं. म्हणजेच मॅन्युअल कॉपी पेस्टची गरज नाही. हा वर्कफ्लो रिअल वर्ल्ड प्रोजेक्टसाठी खूप क्लीन आणि प्रोफेशनल वाटतो, विशेषतः मल्टिपल कंपोनेंट्स किंवा मोठ्या UI स्ट्रक्चरवर काम करताना. हे अगदी AI असिस्टंट डेव्हलपमेंट पाईपलाईनसारखं फील होतं. त्यानंतर आहे व्हिज्युअल कोड वर्सल एक्सटेन्शन. एक युजफुल ऑप्शन आहे ऑफिशियल वर्सल एक्सटेन्शन फॉर व्हिज्युअल स्टुडिओ कोड. तुम्ही हे थेट VS कोड मार्केटप्लेस म्हणून इन्स्टॉल करू शकता. हे एक्सटेन्शन तुम्हाला काय देईल तर डेव्हलपमेंट मॅनेज करायला देईल, प्रिव्ह्यू URL पाहायला मिळतील, बिल्ड मॉनिटर करायला मिळेल, वर्सल सर्व्हिसेस कनेक्ट करायला मिळेल आणि हे सगळं विज्युअल स्टुडिओ कोडमधूनच होईल. म्हणजे सतत ब्राउझर टॅब स्विच करायची गरज लागणार नाही. डेव्हलपर्सला एकाच ठिकाणून सगळं मॅनेज करता येऊ शकतं. आणि फायनली कम्युनिटी V0 एक्सटेन्शन. कम्युनिटीने बनवलेले काही VS कोड एक्सटेन्शनसुद्धा आहेत ज्या V0 वर्कफ्लोवर इन्स्पायर्ड आहेत. तुम्ही एक्सटेन्शन पॅनलमध्ये V0 सर्च करू शकता आणि त्यापैकी काही टूल्स एडिटरमध्ये कंपोनंट जनरेट करून देतात. म्हणजे तुम्ही पूर्ण वर्कफ्लो VS कोडमध्येच ठेवू शकता. AI जनरेटेड UIवर कम्युनिटी इंटरेस्ट खूप वाढत असल्यामुळे अनेक टूल्स वेगाने इव्हॉल्व होत आहेत. आणि हो, यापैकी बरीच टूल्स फ्रीसुद्धा आहेत. एक प्रो टिप, अनेक डेव्हलपर्स एक स्मार्ट वर्कफ्लो फॉलो करतात. सुरुवातीला UI पटकन बिल्ड आणि इटरेट करतात. UI फायनल झाल्यावर ॲड टू कोडबेस वापरून टर्मिनल कमांड वापरून फायनल व्हर्जन थेट VS कोडमध्ये सिंक करतात. यामुळे तुम्हाला दोन्ही फायदे मिळतात, फास्ट AI प्रोटोटायपिंग, क्लीनर डेव्हलपमेंट वर्कफ्लो. आता थोडं समराईज करूया. जर आज डेव्हलपर्स V0ला व्हिज्युअलाइज स्टुडिओ कोडसोबत अनेक प्रकारे इंटिग्रेट करू शकतात. सगळ्यात सोपी पद्धत आहे कॉपी पेस्ट वर्कफ्लो. त्यानंतर तुम्ही टर्मिनल कमांड सिंक करू शकता, ऑफिशियल वर्सेल VS कोड एक्सटेन्शन वापरू शकता, कम्युनिटी पॉवर्ड एक्सटेन्शन वापरू शकता. आणि या फ्लेक्झिबिलिटीमुळेच V0 बिगिनर्सपासून प्रोफेशनल डेव्हलपर्सपर्यंत सगळ्यांसाठी खूप सोपं बनलं आहे. आता पाहूया एक महत्त्वाचा प्रश्न, V0 वापरायला सुरुवात नेमकी कशी करायची आणि तेही फ्रीमध्ये. खरं सांगायचं तर हे खूप सोपं आहे. पहिली स्टेप आहे गो टू V0 ॲप. म्हणजे सर्वात आधी ब्राउझरमध्ये जा, V0 ॲप ओपन करा. बस. ना सॉफ्टवेअर डाउनलोड, ना कॉम्प्लिकेटेड इन्स्टॉलेशन, ना इन्व्हायरमेंटल सेटअप. सगळं ब्राउझरमध्ये काम करतं. म्हणूनच V0 बिगिनरसाठी खूप फ्रेंडली आणि ॲक्सेसिबल आहे. त्यानंतर तुमचं वर्सलचं अकाउंट साइन अप करा. बेस्ट पार्ट इथे असं आहे की सुरुवात करण्यासाठी तुम्हाला कोणतंही क्रेडिट कार्ड लागत नाही. म्हणजे कुणीही पेमेंट डिटेल्सची काळजी न करता प्लॅटफॉर्म एक्सप्लोअर करू शकतो. त्यानंतर तुम्हाला
जेव्हा तुम्ही अकाउंट क्रिएट करता तेव्हा V0 तुम्हाला मंथली फ्री क्रेडिट देतं. सध्या जवळपास $5 वर्थ फ्री क्रेडिट कार्ड मिळतं. एक्सपेरिमेंटेशन आणि छोटे प्रोजेक्ट्स बिल्ड करण्यासाठी ते पुरेसे आहे. म्हणजे तुम्ही प्रॉम्प्ट टेस्ट करू शकता, UI जनरेट करू शकता आणि छोटे प्रोजेक्टसुद्धा पूर्णपणे फ्रीमध्ये तयार करू शकता. त्यानंतर तुमचा प्रॉम्प्टली, आता ते सगळ्यात मजेशीर भाग आहे की तुम्हाला काय बिल्ड करायचं आहे ते फक्त टाईप करायचं आहे. जसं की ईमेल, पासवर्ड आणि गुगल साइन इन असलेलं लॉग इन पेज तयार कर किंवा डार्क मोड असलेलं मॉडर्न सॅस डॅशबोर्ड तयार कर आणि काही सेकंदातच V0 तुमच्यासाठी UI जनरेट करायला सुरुवात करतं. हे आपण सुरुवातीलाच पाहिलं आहे कसं होतं ते. हे अगदी AI फ्रंट एंड डेव्हलपरसोबत चॅट करण्यासारखं आहे. त्यानंतर 5वी स्टेप आहे V0 खरंच ज्यामुळे पॉवरफुल बनतं. तुम्ही AI सोबत चॅट करत डिझाईन आणखी इम्प्रूव्ह करू शकता. उदाहरणार्थ तुम्हाला जर प्रॉब्लेम वाटला तर तुम्ही म्हणू शकता की बटन ब्लू कर, लोडिंग ॲनिमेशन ॲड कर, स्पेसिंग इम्प्रूव्ह कर, हे मोबाईल फ्रेंडली बनव आणि लगेच V0 लगेच तुमचं UI अपडेट करतं. हा जो कन्व्हर्जेशनल वर्कफ्लो आहे तो फ्रंट एंड इटरेशन खूप फास्ट बनवतो. आणि शेवटी म्हणजे डिप्लॉय इन्स्टंटली. जेव्हा तुमचा ॲप तयार दिसायला लागेल फक्त डिप्लॉयवर क्लिक करा आणि तुमचा प्रोजेक्ट जवळपास इन्स्टंटली वर्सलच्या ग्लोबल एज नेटवर्कवर लाईव्ह होतो. ना होस्टिंग सेटअप ना सर्व्हर कॉन्फिगरेशनची डोकेदुखी. फक्त बिल्ड करा आणि डिप्लॉय करा. एक स्मार्ट प्रो टिप आहे की एक्सपेरिमेंटल आणि UI रिफाईनमेंट करताना स्मॉलर किंवा मिनी मॉडेल्स वापरा आणि फायनल पॉलिश्ड आउटपुटसाठीच प्रो किंवा मॅक्स क्वालिटी जनरेशन वापरा. यामुळे तुमचे फ्री क्रेडिट जास्त काळ टिकेल आणि तुम्ही त्याचा एफिशियंटली वापर करू शकता. आता जर समराईज करायचं झालं तर V0ची वापरायला सुरुवात तुम्ही कशी कराल? आधी V0 ॲप ओपन करा, फ्री अकाउंट तयार करा, फ्री क्रेडिट्स मिळवा, तुमचा प्रॉम्प्ट टाईप करा, कन्व्हर्जेशनद्वारे रिफाईन करा आणि इन्स्टंटली डिप्लॉय करा. फक्त काही स्टेप्समध्ये तुम्ही तुमची जी आयडिया आहे ती लाईव्ह वेबसाईटपर्यंत पोहोचू शकता अगदी सहज V0 ॲपच्या मदतीने. V0 काही मिनिटातच सुंदर ॲप्स बनवू शकतं, पण ते सगळं बिल्ड करू शकतं का? तसं नाही आहे. आणि जर तुम्हाला त्याच्या लिमिटेशन्सच माहीत नसतील तर तुम्ही अशा गोष्टींसाठी तासनतास वेळ वाया घालवू शकता ज्या करण्यासाठी हे टूल बनलेलंच नाही. म्हणूनच या सेक्शनमध्ये आपण समजून घेणार आहोत V0च्या बाउंड्रीज काय आहेत, ते कोणत्या गोष्टी चांगल्या प्रकारे करतं आणि कोणत्या नाही, आणि स्मार्ट डेव्हलपर्स या लिमिटेशनच्या भोवती कसं काम करतात. चला तर पाहूया V0 सिरियसली वापरण्यासाठी कोणत्या मोठ्या लिमिटेशन तुम्हाला माहिती असायला हव्यात. पहिलं आहे रिॲक्ट ऑनली. हे फक्त रिॲक्ट आणि नेक्स्ट.जेएस कोड जनरेट करतं, म्हणून जर तुम्ही अपेक्षा करत असाल की ते तुम्हाला व्यू अँग्युलर कोड देखील लिहून देईल तर ते चुकीचं आहे. ते सपोर्टच करत नाही. संपूर्ण वर्कफ्लो रिॲक्ट इकोसिस्टीमच्या भोवतीच तयार केलेला आहे. जर तुम्हाला तुमच्या कंपनीमध्ये अँग्युलर वापरलं जात असेल तर तुम्ही V0 जनरेटेड कोड डायरेक्टली वापरू शकता का? नाही. उत्तर नाहीच आहे, कारण तुम्हाला ते मॅन्युअली कन्वर्ट करावं लागेल. म्हणूनच V0 हे आधीपासूनच रिॲक्ट आणि नेक्स्ट.जेएस वापरणाऱ्या डेव्हलपर्ससाठीच सर्वात बेस्ट काम करतो. दुसरी गोष्ट आहे V0 मुख्यतः फ्रंट एंड UI जनरेशनवर फोकस करतं. हे लेआउट, फॉर्म्स, डॅशबोर्ड, लँडिंग पेजेस आणि कंपोनंट्स खूप वेगाने तयार करू शकतो, पण बॅकएंड लॉजिक मर्यादित आहे. उदाहरणार्थ जर तुम्हाला डेटाबेस सेटअप हवा असेल, ऑथेंटिकेशन हवा असेल, APIs हवे असतील, बिझनेस लॉजिक हवे असेल, पेमेंट सिस्टम हवे असेल, तर या गोष्टींसाठी एक्सटर्नल टूल्स किंवा मॅन्युअल कोडिंग लागेल. जर तुम्ही V0ला विचारलं माझ्यासाठी लॉग इन आणि डेटाबेस असलेलं पूर्ण फूड डिलिव्हरी ॲप तयार कर, तर हे UI खूप सुंदररित्या बनवेल, पण बॅकएंड इंटिग्रेशनसाठी डेव्हलपर्सला मॅन्युअलीच कोड लिहावा लागेल. म्हणूनच अनेक डेव्हलपर्स V0 सोबत इतर टूल्स कंबाईन करतात, जसं की सुपरबेस, फायरबेस, बोल्ट, लवेबल किंवा कस्टम बॅकएंड APIs. तिसरी लिमिटेशन आहे की V0 हे वर्सल इकोसिस्टीम सोबत खूप डीपली कनेक्टेड आहे. डिप्लॉयमेंट वर्सलमध्ये खूप इझिली होतं, पण काही ॲडव्हान्स वर्कफ्लो खास त्यांच्या प्लॅटफॉर्मसाठी ऑप्टिमाइज असतात. हे अगदी
ॲपल प्रोडक्टसारखं आहे. ॲपल इकोसिस्टीममध्ये सगळं स्मूथ चालतं, पण बाहेर कधी कधी एक्स्ट्रा सेटअप करावे लागते. म्हणजे तुम्ही दुसरीकडे होस्ट करू शकत नाही असं आहे का? तर नाही, तुम्ही करू शकता, पण सर्वात स्मूथ एक्सपिरियन्स तुम्हाला वर्सलवरच मिळेल. चौथी लिमिटेशन आहे, V0 नेटिव्ह मोबाईल ॲप्स जनरेट करत नाही. म्हणजे नो फ्लटर, नो रिॲक्ट नेटिव्ह, नो अँड्रॉइड स्टुडिओ प्रोजेक्ट्स, नो नेटिव्ह iOS ॲप. हे मुख्यतः वेब ॲप्लिकेशनच तयार करतं. हो, रिस्पॉन्सिव्ह वेब ॲप तयार होऊ शकतात, पण ट्रू मोबाईल ॲप जनरेशनची यातमध्ये कोअर स्ट्रेंथ नाही. जर तुमचा गोल मोबाईल ॲप असेल तर तुम्हाला वेगळे टूल्स वापरावे लागतील. नो रिअल टाईम कोलॅबरेशन. लोअर प्लॅन्समध्ये कोलॅबरेशन फीचर्स मर्यादित असतात. म्हणून गुगल डॉक्स किंवा फिग्मासारखे मल्टिपल पीपल रिअल टाईममध्ये एकत्र एडिट करू शकत नाहीत. जर तुम्ही पूर्ण डेव्हलपमेंट टीम लाईव्ह कोलॅबरेशन करू इच्छित असेल तर तुम्हाला अजूनही डिपेंड राहावं लागेल गिटहबवर, व्हिज्युअल स्टुडिओ कोडवर किंवा इतर कोणताही जो टीम वर्कफ्लो तुम्ही वापरत असाल. आणि शेवटचं म्हणजे प्रॅक्टिकल वनमधली सर्वात मोठी लिमिटेशन आहे क्रेडिट युजेस. सिम्पल प्रॉम्प्ट खूप कमी क्रेडिट वापरतात, पण कॉम्प्लेक्स जनरेशनसाठी अचानक खूप क्रेडिट कन्झ्युम होऊ शकतात. उदाहरणार्थ लार्ज डॅशबोर्ड, कॉम्प्लेक्स ॲनिमेशन, मल्टीपेज ॲप्लिकेशन, रिपीटेड रिजनरेशन या गोष्टी तुमचे फ्री क्रेडिट पटकन संपवू शकतात. म्हणूनच प्रॉम्प्ट कॅज्युअली वापरू नका. बेटर प्रॉम्प्ट इज इक्वल टू फ्युअर रिजनरेशन, दॅट इज इक्वल टू लोअर क्रेडिट युजेस. मोठ्या ॲप्लिकेशन्स जनरेट करण्याआधी प्रॉम्प्ट व्यवस्थित प्लॅन करा. तर स्मार्ट अप्रोच काय आहे? V0 ज्या गोष्टी बेस्ट करतं त्यासाठीच वापरा, जसं की UI जनरेशन, रॅपिड प्रोटोटायपिंग, फास्ट फ्रंट एंड डेव्हलपमेंट आणि गरज पडल्यास बॅकएंड टूलसोबत कंबाईन करा. सगळं समराईज केलं तर काय काय लिमिटेशन्स आहेत? तर पहिलं म्हणजे हे रिॲक्ट ऑनली आहे, फ्रंट एंड फर्स्ट आहे, वर्सल इकोसिस्टीम बरोबर लॉक इन आहे, नो नेटिव्ह मोबाईल ॲप्स, यात आपण काही मोबाईल ॲप्स बनवू शकत नाही, लिमिटेड कोलॅबरेशन आहे, क्रेडिट युजेस काय व्हेरी होऊ शकतं. V0 खूप पॉवरफुल आहे, पण त्याच्या बाउंड्रीज समजून घेतल्यावरच तुम्ही स्मार्टर डेव्हलपर बनवू शकता. जेव्हा तुम्हाला टूल काय करू शकतं आणि काय करू शकत नाही हे समजतं, तेव्हा तुम्ही टूलसोबत फाईट करणं थांबवता आणि ते एफिशियंटली वापरायला सुरुवात करता. V0 वापरण्याच्या आधी आपल्याला प्रश्न पडतो की याची किंमत नेमकी किती आहे आणि त्यासाठी कोणते वेगवेगळे प्लॅन्स अवेलेबल आहेत. चला तर मग या सेक्शनमध्ये आपण पटकन समजून घेऊ V0ची प्राइसिंग आणि लायसन्सिंग. सध्या V0 मध्ये 4 प्लॅन्स आहेत आणि त्यात पहिला म्हणजे फ्री प्लॅन. हा बिगिनर्स आणि लर्नरसाठी परफेक्ट आहे. यामध्ये तुम्हाला मिळतं बेसिक जनरेशन्स, गिटहब सिंक, वर्सल डिप्लॉयमेंट, डिझाईन मोड ॲक्सेस आणि सोबत लिमिटेड मंथली क्रेडिटसुद्धा. जर तुम्ही फक्त AI ॲप डेव्हलपमेंट शिकत असाल तर लगेच पेड प्लॅन घ्यायची गरज नाही, बहुतेक वेळा नाहीच. एक्सपेरिमेंट करण्यासाठी फ्री प्लॅन पुरेसा असतो. पुढचा प्लॅन आहे टीम प्लॅन. हा स्मॉल टीम्स आणि स्टार्टअपसाठी बनलेला आहे. यामध्ये शेअर्ड क्रेडिट मिळतं, सेंट्रलाइज बिलिंग मिळतं, बेटर कोलॅबरेशन होतं. म्हणजे प्रत्येकाने वेगळे पैसे देण्याची गरज नाही, पूर्ण टीम एक शेअर्ड सेटअपमध्ये काम करू शकतं. बिझनेस प्लॅन ग्रो करण्यासाठी बिझनेस प्लॅन आहे. यामध्ये हायर क्रेडिट मिळतं, ॲडव्हान्स ॲनालिटिक्स मिळतात, प्रायोरिटी सपोर्ट मिळतं. जेव्हा टीम्स नियमितपणे ॲप्स जनरेट करत असतात आणि अधिक स्टॅबिलिटी हवी असते तेव्हा हा प्लॅन उपयोगी पडतो. त्यानंतर येतो एंटरप्राइज प्लॅन. हा मोठ्या ऑर्गनायझेशनसाठी असतो जिथे सिक्युरिटी आणि कॉम्प्लायन्स रिक्वायरमेंट महत्त्वाच्या असतात. यामध्ये फीचर्स मिळतात जसे की SSO लॉग इन, ऑडिट लॉग्स, SLA सपोर्ट, ट्रेनिंग ऑप्ट आउट. हा प्लॅन मुख्यतः एंटरप्राइज लेवल कॉर्पोरेट एन्व्हायरमेंटसाठी असतो. V0 वेगवेगळे AI मॉडेलसुद्धा वापरतं जसं की मिनी, प्रो, मॅक्स. जास्त पॉवरफुल मॉडेलसाठी साधारणपणे जास्त क्रेडिट कन्झ्युम करतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनयूज क्रेडिट पुढच्या महिन्यात कॅरी फॉरवर्ड होत नाहीत, म्हणून क्रेडिट स्मार्ट पद्धतीने वापरा. समराईज केलं तर बिगिनरसाठी फ्री प्लॅन आहे, कोलॅबरेशनसाठी टीम प्लॅन आहे, स्केलिंगसाठी बिझनेस प्लॅन आहे, लार्ज ऑर्गनायझेशनसाठी
एंटरप्राइज प्लॅन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं क्रेडिट AI मॉडेल युजेसवर डिपेंड असतो. तो ओव्हरऑल V0ची प्राइसिंग खूप फ्लेक्झिबल आहे. तुम्ही पूर्णपणे फ्रीमध्ये सुरुवात करू शकता आणि प्रोजेक्ट वाढायला लागल्यावरती अपग्रेड करू शकता. आज आपण पाहिलं की AI कसं साध्या टेक्स्ट प्रॉम्प्टला काही मिनिटात मॉडर्न वेबसाईट UI मध्ये बदलू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, AI टूल्स डेव्हलपर्सची जागा घेत नाहीत, ते डेव्हलपर्सला अधिक वेगाने काम करायला मदत करतात. जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या डेव्हलपर्स मित्रांसोबत शेअर करा. आणि हो, टूल्स एव्हरी कोडर मस्ट नोच्या पुढच्या एपिसोडसाठी तयार राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.